नमस्कार. आयडियल फाउंडेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. आज आपण माहिती घेतोय द्राक्ष पिका संदर्भामध्ये. बऱ्याचशा द्राक्ष विभागामध्ये चालू आठवड्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडताना आपल्याला दिसून येतोय आणि बरेचसे प्लॉट हे 30 दिवसापासून ते 60-75 दिवसापर्यंतचे तयार झालेले दिसतात. तर अशा कंडिशनमध्ये टोटल एप्रिल छाटणीचा जो कालावधी आपण बघतोय 180 दिवसापैकी जवळजवळ 30 ते 60 दिवसांचा कालावधी संपूर्ण झालेला आहे आणि ह्या 60 दिवसामध्ये हा अवकाळी पडलेला पाऊस असेल, जमिनीमध्ये अतिरिक्त पाणी असेल, मॉइश्चर जास्त असेल, अशा कंडिशनमध्ये आपल्याला द्राक्ष बागेच्या काडीतील गर्भधारणा व्यवस्थित करून घेणं, सूक्ष्म घड निर्मिती चांगल्या पद्धतीने तयार करून घेणं, पानं शेवटपर्यंत आपल्याला टिकवून ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला या हवामानामध्ये कशा पद्धतीने काळजी घेतली गेली पाहिजे या संदर्भात आपण माहिती घेणार आहे. तर मित्रांनो, चालू आठवड्यातली परिस्थिती पाहता आपल्याला सर्वात महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या द्राक्ष बागेची पानं ही टिकवून ठेवणं गरजेचं आहे. कारण की हा पडणारा पाऊस रात्रभर पानं ओली राहतात, दिवसभर परत टेम्परेचर वाढतं, आर्द्रता ही 80% जास्त आर्द्रता दिसून येते. अशा कंडिशनमध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. ज्यावेळेला पाऊस थांबेल, आर्द्रता वाढेल, त्यावेळेला आपल्याला डावणी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भुरी रोगाची वाढण्याची शक्यता आहे. तर ह्या रोगाचं निर्मूलन करणं, रोग येऊच नये म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला उपाययोजना करणं खरं तर गरजेचं आहे. तर त्यामध्ये पहिलं आपल्याला काम करणं गरजेचं आहे ते म्हणजे आपल्याला करपा रोगाचं नियंत्रण करणं आणि त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये भरपूर औषध आहेत, पण हे औषधं वापर करत असताना सुद्धा आपल्याला त्यामध्ये जर बघितलं तर कॉपर असेल, कॉपरचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो, M50चा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. हे करत असताना करपा प्लस डावणीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होतं. ज्यावेळेला वातावरण स्वच्छ होईल त्यावेळेला आपल्याला सिस्टमिक बुरशीनाशकांचा वापर आपल्याला करता येऊ शकेल. त्यामध्ये सायमोग्निल असेल, सायमोग्निल प्लस M50 याचं कॉम्बिनेशन असणारं औषध आपण 2 ग्रॅमनी वापर करू शकतो. तर हे डावणी प्लस करप्यासाठी आपण औषध वापरू शकतो. त्याचबरोबर काही औषधं आपल्याला फॉस्फोनिक गटातली औषधं जसं की आयलॉक असेल त्याचा वापर आपण कुठल्याही स्पर्शजन्य बुरशीनाशकासोबत असेल, Z78 असेल, प्रॉपिनेब असेल त्याच्यासोबत आपण केला तर नक्कीच आपल्याला पानं टिकवण्यासाठी चांगलं काम करता येऊ शकेल. त्याचबरोबर काही औषधांचं कॉम्बिनेशन आपल्याला असं करावं लागेल की ज्यामध्ये वॉश डायपेन असेल, डायफेनकोनॅझोल जे भुरी प्लस करपा आणि त्याच्यासोबत कॉपर ऑक्झिक्लोराइड जे मार्केटमध्ये आपल्याला टॉप COC नावाने येतं त्याचं कॉम्बिनेशन जर आपण दिलं तर ही औषधं आपल्याला अँटीजिब्रॅलिक म्हणून काम करतात, प्लस वाढ विरोधक म्हणून सुद्धा काम करतात, पानांची जाडी वाढवण्यासाठी काम करतात. त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी भुरी रोगाचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा काम करू शकतात. कॉम्बिनेशन मध्ये आपण दिल्यानंतर करपा, डावणी आणि भुरी ह्या तिन्ही रोगाचं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. त्याचबरोबर आपल्याला वातावरण स्वच्छ असेल, सायंकाळच्या वेळेस आपल्याला क्लोरीन डायऑक्साईड CLOGचा वापर सुद्धा जर आपण त्या ठिकाणी केला तर आपल्याला पानं ही चांगल्या पद्धतीने टिकवता येऊ शकतील. त्याचा फायदा नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना. पानं टिकली तर आपण गर्भधारणेची काम आपण पुढे करू शकणार आहे. पानं टिकली तर सूक्ष्म घड निर्मिती चांगल्या पद्धतीने होईल. पानं टिकली तर सूक्ष्म घडाचा विकास चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल आणि म्हणून आपल्याला ही काळजी पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी घेणं सर्वात गरजेचं आहे.